दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, की पंढरपूर नगर परिषदेकरता कालच 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलंय. आता मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान 20 डिसेंबर रोजी शेजारच्या मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक होणार आहे आणि याकरता म्हणून आता भारतीय जनता पक्षानं मंगळवेढ्यामध्ये प्रचार सुरू केलेला आहे. पंढरपूरच्या प्रचारामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सहकार्य करण्याकरता भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी इथे पंढरपूरमध्ये तळ ठोकला होता. तर आता मंगळवेढ्यामध्ये होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीकरता म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक हे आमदार समाधान आवताडे यांच्या बरोबरीने भाजपच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आज मंगळवेढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाची कार्यकर्त्यांची संवाद बैठक बोलवण्यात आली होती. मंगळवेढा नगर परिषद या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे संयुक्तरित्या लढत आहेत. युती त्या दोघांची झालेली आहे आणि ही निवडणूक ते लढत आहेत. त्यातली प्रचारासाठी म्हणून आज कार्यकर्त्यांची बैठक तिथं परिचारक आणि आवताडे यांनी घेतली होती. यावेळी बोलताना परिचारक यांनी पंढरपूरमध्ये 100% कमळ फुलणार आहे. इथं नगराध्यक्ष हे भाजपच होणार आणि सत्ता सुद्धा भाजपचीच येणार आहे असा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर त्यांनी मंगळवेढ्याची सत्ता सुद्धा भाजपकडे देण्याचं आवाहन केलं. काय म्हणाले प्रशांत परिचारक पहा. मीडियामधून फार त्याला मोठं हाईक केलं गेलं होतं, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. पण जसं जसं वातावरण पुढं सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्यांनी त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं, काम केलं. त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ता ही येणार आहे. काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचबरोबर आपल्या भागातली दुसरी मोठी नगरपालिका म्हणून मंगळवेढा नगरपालिका आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले सर्व सहकारी जिथं शक्य आहे तिथं एकत्र येऊन त्यांनी लढावं. तोच फॉर्म्युला पंढरपूरलाही आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला सुद्धा शेवटच्या टप्प्यात काही अर्ज भरून एबी फॉर्म देऊन तिथं काही यश आलं नाही, परंतु दादानी या ठिकाणी सगळ्याचा मेळ घातला. तर म्हणजे निवडणूक आहे ती आपल्या शहराच्या अस्तित्वाची निवडणूक. या व्यवस्थेमध्ये राज्यच देश चालवायकरता लोकसभा आहे, राज्य चालवायकरता विधानसभा आणि गाव चालवण्याकरता ग्रामपंचायत किंवा नगरपालिका. आपण लोकसभेला आपला खासदार पाठवतो, पण आपण पंतप्रधान निवडत नाही. तो अधिकार मतदार म्हणून तुम्हाला मला नाही. विधानसभेमध्ये आमदार पाठवतो, पण मुख्यमंत्री निवडायचा अधिकार आपल्याला नाही. पण ही अशी ही निवडणूक आहे की जिथे तुम्हाला तुमच्या गावचा कारभारी निवडायचा डायरेक्ट अधिकार आहे. तुमच्या मतामधनं नगराध्यक्ष निवडून जाणार. त्यामुळे ही खरी आपल्या जिव्हाळ्याची निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये कायदे बनतात, विधानसभेत कायदे बनतात, सगळ्या देशाच्या राज्याच्या व्यवस्था तयार होतात. परंतु आपण जिथं राहतो, मग ती नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, ही व्यवस्था निर्माण झाली आपल्या संविधानामधून. त्याचा उद्देश आहे की तुमच्या माझ्या आयुष्याला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा काय प्रधानमंत्री मुख्यमंत्री तुमच्या गावात येऊन पूर्ण करू शकत नाही. ती व्यवस्था तुमच्याच गावातल्या लोकांनी निवडलेल्या लोकांमधून ती व्यवस्था पूर्ण करायची. त्यामुळे लोकशाहीचा जो खरा 3 वाक्यात लोकशाही सांगितलं, ती लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. त्याची अनुभूती आपल्याला ह्या गावच्या निवडणुकीमध्ये येते. तुमचे माझे मूलभूत प्रश्न काय आहेत समाजातले, ते करायचे होणार नाही. पण दुर्दैवाने समजा जर आले तरी पैसे मागायला कुणाकडे जाणार? आमदारकडेच यावं लागेल. पण आमदारने सांगितले राज्य सरकार पैसे देत नाही. राज्य सरकार म्हणणार तुम्हाला कमळ आमचं चालत नाही, घड्याळ चालत नाही, तर बघू मग काय नगरपालिकेला किती पैसे द्यायचे ठरवू आपण. त्यामुळं मित्रांनो,
आघाडी वगैरे अपक्ष विपक्ष छोट आहे सगळं. कोणाचं तरी पुनर्वसन व्हावं म्हणून निवडणुका लढवणं वेगळं आणि शहराच्या विकासाकरता निवडणूक लढवणं वेगळं. तुम्हाला रस्ते करायचे, तुम्हाला पाणी द्यायचंय, तुम्हाला ड्रेनेज करायचंय आणि मग ते करायचं असेल तर ज्या पक्षाचं सरकार राज्यात आहे त्या पक्षाचाच कारभारी ह्या गावामध्ये असला पाहिजे, ही ठरवण्याची ही निवडणूक.